नमस्कार. आज आपण वाळवण रेसिपी पाहणार आहोत. उपवासाची साबुदाणा बटाटा चकली आणि ही साबुदाणा बटाटा चकली अगदी खुसखुशीत होते. हे पहा, दिसायला तर अगदी छोटी दिसते, बारीक, आणि तळल्यानंतर पहा किती छान अशी फुलते ते. हे पहा, एकदम मस्त. आणि त्यामध्ये जो साबुदाणा आहे तो देखील छान फुलतोय आणि चवीला पण अप्रतिम लागते, अगदी खुसखुशीत होते. आणि ही साबुदाणा बटाटा चकली अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर माझी ही चकलीची रेसिपी आवडली तर छोटीशी कमेंट करा आणि सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे 1.5 वाटी. वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. हे पहा, ही 1 आणि ही अर्धी वाटी, म्हणजेच आपण 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. हे बघा, मी इथे साबुदाणा धुवून घेतला आहे. हा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी साबुदाणा आहे, त्यासाठी 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. 2 आणि ही 3 वाटी. हे पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, उकळी येईपर्यंत. हे पहा, इथे आपलं पाणी छान कडकडीत गरम झालं आहे. हे आपल्याला साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान असा फुलला जातो. हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान असा फुलला गेलाय. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त. हे पहा, आणि पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित झालंय. इथे आपल्याला साबुदाणा एका चाळणीमध्ये वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे अशा पद्धतीची चाळणी घेतली आहे. यामध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे. गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यावरती हा साबुदाणा आपण वाफवून घेणार आहोत 5 मिनिटासाठी. 5 मिनिटामध्ये साबुदाणा छान असा वाफला जातो. हे पहा, साबुदाण्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा छान असा वाफला जाईल. हे पहा, इथे 5 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, इथे आपला साबुदाणा छान असा वाफला गेलाय, एकदम मस्त असा. हे पहा, हा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर साबुदाणा छान वाफवून घेतला तर चकली अगदी खुसखुशीत होते आणि साबुदाणा देखील तळल्यानंतर छान फुलला जातो. हे पहा, एकदम मस्त. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला इथे 1.5 वाटी म्हणजेच 250 ग्राम साबुदाणा होता. त्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि बटाटे उकडवून घेतलेत. हे पहा, या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. ही साबुदाणा बटाटा चकली बनवायला खूप सोपी आहे. हे पहा, इथे मी बटाट्याची सगळी सालं काढून घेतली आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीची पुरणाची चाळणी घ्यायची आहे त्याखाली, आणि या चाळणीने आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत. बटाटे गरम आहेत, त्यासाठी आपल्याला एका वाटीने अशा पद्धतीने बटाटे चाळणीवरती किसून घ्यायचे आहेत. हे पहा, अगदी बारीक होतात अशा पद्धतीने, आणि चकली बनवताना सोऱ्यामध्ये अडकले जात नाहीत. हे पहा, मी इथे पूर्ण बटाटे अशा पद्धतीने चाळणीवरती किसून घेतलेत, म्हणजे यामध्ये बटाट्याच्या फोडी राहत नाहीत. इथे आपले बटाटे छान बारीक करून झालेत. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने छान एकजीव करायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स होतात. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आणि मिक्सरला फिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि जर तुम्हाला तिखट नसेल घालायचं तरीही चालेल। इथे आपण उपवासाचे पापड बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला फक्त मिरचीचा वापर करायचा आहे। तुम्ही इथे लाल तिखट देखील वापरू शकता। मी इथे हिरवी मिरची मिक्सरला फिरून घेतली आहे आणि पुन्हा एकदा हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपलं चकलीसाठीचं पीठ तयार आहे। आपण याच्या चकल्या बनवून घेणार आहोत। चकल्या बनवण्यासाठी मी इथे अशा पद्धतीचा चकलीचा सोरा घेतलाय आणि त्याला ही चकलीची प्लेट लावली आहे। यामध्ये आपल्याला हे साबुदाणा आणि बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे आणि गोल फिरवत चकली बनवून घ्यायची आहे। मी इथे प्लॅस्टिकवरती या चकल्या बनवणार आहे। प्लॅस्टिकला तेल लावलेलं नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने गोल फिरवत आपल्याला ह्या चकल्या बनवून घ्यायच्यात। हे पहा, एकदम मस्त याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चकल्या बनवून घ्यायच्यात। हे पहा, एकदम सहज बनवता येतात आणि अगदी छान होतात। आणि आपल्याला ह्या चकल्या 2 दिवस छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात, म्हणजे छान अशा वाळल्या जातात। हे पहा, इथे आपल्या साबुदाणा बटाटा चकल्या तयार आहेत, अगदी मस्त झाल्यात आणि ह्या 2 दिवसासाठी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे। हे पहा, 2 दिवसानंतर आपल्या चकल्या छान अशा वाळल्या गेल्यात, एकदम मस्त झाल्यात आणि दिसताना तर ह्या अगदी बारीक दिसत आहेत, तळल्यानंतर छान फुलल्या जातात। गॅसवरती तेल देखील तापलेलं आहे। इथे मी तुम्हाला या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तळून दाखवणार आहे। हे पहा, एकदम मस्त अशा फुलल्या जातात। तेल छान कडकडीत तापवायचं आहे। हे पहा, अगदी मस्त पाहू शकता तुम्ही, साबुदाणा देखील छान असा फुलला गेलाय आणि चकली दिसताना तर अगदी बारीक दिसत होती आणि तळल्यानंतर पहा किती छान फुलती ते। तयार आहेत इथे आपल्या मस्त अशा खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकल्या। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका। तयार आहेत इथे आपल्या मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा साबुदाणा बटाटा चकल्या। हे पहा, अगदी खुसखुशीत झाल्यात। आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।